नमस्कार, मी माधुरी. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना समर्पित आणि प्रेमाने भरलेला बनवायला साधा सोपा घरगुती साहित्यात केक मी आज दाखवणार आहे. चला बघूया. 300 ग्रॅम गव्हाचे पीठ वस्त्रगाळ करून घेतलेले होते. त्यात 120 ग्रॅम साखर ॲड करायची. त्यानंतर त्यामध्ये बेकिंग पावडर 2 टीस्पून, बेकिंग सोडा 1/2 टीस्पून, मीठ 1 चिमूटभर टाकायचे. हे सगळे चाळणीतून छान गाळून घ्यायचे. नंतर त्यात 120 ml मी तूप घेतलेलं आहे, ते ॲड करते आणि 150 ml दूध घ्यायचे. ते तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यात इसेन्स ॲड करून मिक्स करून घ्यायचे. तयार केलेले मिश्रण हँड मिक्सरने 2 मिनिट बीट करून घेऊ. त्यामुळे केक मऊ आणि स्पॉन्जी बनतो. हलकं क्रीमी आणि स्मूथ बॅटर तयार झालेले दिसतंय बघा. आता केकच्या भांड्यामध्ये आता खाली बटर पेपर ठेवते. चारही बाजूंनी तूप लावून घेते. थोडी पिठी साखर भुरभुरायची. तयार बॅटर त्या भांड्यात ओतायचे. बॅटर इतकं स्मूथ आणि क्रीमी झाले बघा, किती सुंदर लेअर पडत आहेत. परफेक्ट केक बॅटरची ही खूण आहे. गॅसवर एक भांडे ठेवून त्यात गॅसवरच्या भांड्यात तयार बॅटरचे भांडे 45 मिनिटासाठी गॅस सिम करून झाकण बंद करून ठेवायचे. माझ्या मुलींच्या आवडीचा कप केकही बनवणार आहे. आई ही आपल्या आयुष्यातील पहिली शिक्षिका असतेच, परंतु एक प्रेरणा देणारी व्यक्ती पण असते. घरातील महिला ही त्या घराची ताकद तर असतेच, परंतु एक प्रेमाचं सुंदर रूपही असते. महिलांच्या मेहनतीचा, प्रेमाचा सन्मान करण्याचा आजचा हा दिवस, स्त्रीच्या सामर्थ्याला सलाम करण्याचा हा दिवस असतो. आई, बहीण, मुलगी, पत्नी या प्रत्येक रूपात स्त्री जगाला सुंदर तर बनवतेच. स्त्री म्हणजे प्रेम, त्याग, धैर्य आणि शक्ती यांचं सुंदर रूप देखील आहे. केकच्या 2 लेयर्सच्या मध्ये फ्रूट फिलिंग टाकणार आहोत. त्यासाठी मी स्ट्रॉबेरी आणि पायनॅपल बारीक कट करून घेतले आहेत. त्या भांड्याच्या तळाशी वाळू टाकून वरून कप केक ठेवू आणि 15 ते 20 मिनिटासाठी आपण ते बेक करण्यासाठी ठेवून देऊ. छानपैकी कप केक तयार आहेत. आता स्ट्रॉबेरी आणि पायनॅपल गुळासोबत थोडंसं शिजवून घेते, म्हणजे छान फ्रूट रिडक्शन तयार होऊन आपण ते लेयर्समध्ये टाकू शकतो. एका डिशमध्ये केकचे भांडे उलटे करायचे आणि केक काढून घ्यायचा. किती सुंदर रंग आलेला दिसतोय बघा केकला. आता केक पूर्णपणे थंड झालेला आहे. त्याचे 3 ते 4 लेयर्स कट करून घेऊ, म्हणजे स्ट्रॉबेरी आणि पायनॅपलचं फिलिंग आपल्याला छान बसवता येईल. केक अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला असल्यामुळे लेयर्स खूप छान कट होत आहेत. आता मी व्हिपिंग क्रीम मिक्सरमध्ये फिरवून घेते. छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी असे व्हिप्ड क्रीम तयार आहे. एका वाटीत साखर आणि पाणी घेऊन शुगर सिरप बनवून घेऊ. सिरपमुळे केक मऊ राहतो, कोरडा होत नाही. तुम्ही त्यात तुमच्या आवडीचा कुठलाही फ्लेवर ॲड करू शकता. आता आपण लेअरला व्हिप क्रीम लावून घेऊ. व्हिप क्रीम हलक्या हाताने हळूवारपणे चारी बाजूंना लावायचं. आता केकची गोडी वाढवणारे पायनॅपलचे तुकडेही आपण त्यावर टाकून घेऊ. लेयर्स व्यवस्थित बसवल्या की केकचा शेप छान दिसतो. अजून केकची गोडी वाढवणारे स्ट्रॉबेरीचे पीसेस ॲड करून घेऊ. आता हा केकचा फायनल क्रीम कोट आहे. आता आपण व्हिप क्रीम मध्ये गुलाबी रंग मिक्स करून घेऊ. गुलाबी रंग प्रेम, काळजी आणि शक्तीचं प्रतीक आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या सन्मान, सौंदर्य आणि ताकदीचं देखील प्रतीक आहे. केक खूप सुंदर कोट करून तयार आहे. आता आपण कप केकला छान डिझाईन करून घेऊ. हा छोटासा केक प्रत्येक महिलेच्या सन्मानासाठी आहे. सर्व महिलांना माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आहात म्हणून जग सुंदर आहे. जगाला सुंदर बनवणारी ताकद तुम्ही आहात. आजच्या दिवशी मी माझ्या आईचेही खूप आभार मानेल. हा छान दिवस मी गोड करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही असा एगलेस केक नक्की घरी ट्राय करा.
धन्यवाद.